नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरममध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण TET पेपर 1 आणि 2साठी अत्यंत महत्त्वाचे काही टॉपिक आहेत. त्या ठिकाणी की जे TET परीक्षेमध्ये काय केले जातात, वारंवार या ठिकाणी येणारे प्रश्नावर आपण काय केलं, राजघटना या विषयावर तुम्हाला मॅक्झिमम किती 3 मार्काला 3-4 मार्काला काय केलं या ठिकाणी राजघटना या विषयावर विचारले जातात. फिक्स कुठलाही टॉपिक नाही, कोणताही टॉपिक कधीही कोणताही विचारला जाऊ शकतो. त्यापूर्वीच आपण काय केले, राष्ट्रपती आणि जे काय उपराष्ट्रपती राज्यपाल यांच्यावर काय केले तर आधारित थोडे क्वेश्चन आपण काय केले फर्स्ट लेक्चरमध्ये आपण घेतलेले रिव्हिजनसाठी एकदम छानमध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर सेकंड पार्ट आपण काय करतो, एक्झाम पॉईंट ऑफ जवळ आल्यामुळे काय करतो, सेकंड पार्ट आपण या ठिकाणी घेत आहोत कोणाचा, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यावर काय करतो, यांचा फरक मग तुम्हाला लक्षात येईल. या ठिकाणी याच्यावर सुद्धा तुम्हाला काय केले जातात, बेसिक क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. कलमावर जास्त क्वेश्चन नसतात राजघटनेमध्ये. तुम्ही लास्ट आवर रिव्हिजन म्हणून तुमच्या या ठिकाणी काय तुम्हाला युजफुल 100% होईल या ठिकाणी. तर चला बघू पुढे नोट्स शॉर्ट आणि एकदम कसे ते शॉर्ट नोट्स असणार आहे तुमच्या. चला या ठिकाणी बघू आपण पंतप्रधान आणि काय करा मुख्यमंत्री यांचं काय आपण डिफरन्स बघणार. शॉर्ट नोट्स आपण हँड रिटन जे काय बनवले आहे त्याचे शॉर्ट नोट्स या ठिकाणी आहेत. त्यातून बघा तर कलम 74 एक असतं आणि काय असं कलम 163 या ठिकाणी मुख्यमंत्री संदर्भात असते. कलम 74 नुसार काय केलं जातं, राष्ट्रपतीला स्थायी सल्ला देण्याचे पंतप्रधान त्यांच्या नेतृत्वाखाली काय इतर मंत्रिमंडळ असते कलम 74 मध्ये. आणि कलम 63 मध्ये काय असतं, मुख्यमंत्री त्यांच्या राज्यपालाला स्थायी सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इतर मंत्रिमंडळ या ठिकाणी असतात. कलम 75 मध्ये पंतप्रधानाची काय केले त्या ठिकाणी राष्ट्रपतीद्वारे नियुक्ती केली जाते. त्यांच्या सल्ल्याने काय केलं, इतर मंत्रिमंडळाची नियुक्ती या ठिकाणी केली जातात. कोणाला मंत्रिपद द्यायचं काय नाही, कोण राष्ट्रपती आपल्या पंतप्रधान ठरवतात. मग त्याला शपथ कोण दिली जाते, राष्ट्रपतीद्वारे दिली जाते. आपण मोदींची शपथ त्यावेळेस पाहिली जाते इतर मंत्र्याची. मुख्यमंत्री काय असतात, त्यांच्या 164 नुसार काय केलं जातं, मुख्यमंत्र्याची नियुक्ती केली जाते. लक्षात राहू द्या. इथं 63 आणि 74 मध्ये काय स्थायी सल्ला देण्यासाठी फक्त असतात. राष्ट्रपतीला 74 नुसार स्थायी सल्ला आणि राज्यपालाला 163 नुसार स्थायी सल्ला देण्यासाठी या ठिकाणी कोण असतात, मुख्यमंत्री असतात आणि त्यांचे मंत्रिमंडळ असतात स्थायी सल्ला देण्यासाठी राज्यपालाला. कलम 75 आणि 74 नुसार पंतप्रधान नियुक्ती केली जाते आणि इतर मंत्रिमंडळ नियुक्ती त्यांच्या सल्ल्याने, पंतप्रधान सल्ल्याने. आणि 64 मध्ये काय असतात की मुख्यमंत्र्याची नियुक्ती आणि त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्रिमंडळाची नियुक्ती राज्यपालाद्वारे या ठिकाणी केली जाते. नियुक्ती महत्वाचा. आणि त्यांच्या इतर तरतुदी त्यांची वेतन भत्ते सुद्धा काय केली जाते, वेतन भत्ते असो, सामूहिक दावे जरी कोणाला असते तर ते जे संसदेला असते म्हणजे लोकसभेला असते या ठिकाणी. आणि वैयक्तिक जबाबदारी राष्ट्रपतीला असतात. यांच्यात वेतन भत्ते जे काय ठरवले जातात त्यांची अपात्रता कशी 74 मध्ये या ठिकाणी असतात. त्यांचे नियुक्ती करणे, त्यांची वेतन भत्ते सुद्धा. आणि ती काय सामाजिक जबाबदारी कोणाला असते ते या ठिकाणी विधानसभेला असते. आणि वैयक्तिक जबाबदारी कोणाला, राज्यपालाला या ठिकाणी असते. कलम 74 मध्ये आहे या ठिकाणी. या ठिकाणी प्रमुख म्हणजे काय, पंतप्रधान काय असतात, हा वास्तविक प्रमुख असतात. लक्षात घ्या, पंतप्रधान हा वास्तविक प्रमुख असतात. राष्ट्रपती कसा असतात जसं आपण मागं पाहिलं किंवा आपण सेपरेट डिफरन्स या ठिकाणी राज्यपाल राष्ट्रपती या ठिकाणी काय करत घेणार आहोत. राष्ट्रपती कसे असतात या ठिकाणी, नामधारी प्रमुख असतात. लक्षात घ्या, नामधारी प्रमुख असतात. आणि पंतप्रधान कसं दुसरे शासन प्रमुख असतात. पंतप्रधान काय असतात, वास्तविक प्रमुख असतात आणि दुसरे काय शासन प्रमुख या ठिकाणी असतात. लक्षात घ्या. आणि जे काय डिप्लोमा राष्ट्रपती काय असतात या ठिकाणी नामधारी प्रमुख असतात. तुम्हाला फरक विचारतील इथंच तुम्हाला फसवतात बघा. नामधारी प्रमुख कोण असतात, राष्ट्रपती असतात. आणि कार्यकारी प्रमुख सुद्धा कोण असतात, राष्ट्रपती असतात या ठिकाणी. लक्षात घ्या, असं प्रमुख कोण, पंतप्रधान नाही. इथं सुद्धा तसंच आहे. वास्तविक मुख्यमंत्री काय असतात, वास्तविक प्रमुख असतात. म्हणजे महत्वाची व्यक्ती असतात, वास्तविक प्रमुख असतात, खरं वास्तविक. आणि नामधारी प्रमुख म्हणजे नावाला नुसतं असते. राज्यपाल काय नावाला असते, मुख्यमंत्री सांगेल तेच कृती करतो म्हणून त्याला नामधारी म्हणतात. वास्तविक म्हणजे खरं कार्य करणारा, वास्तवरित्यामध्ये असणारा तो म्हणजे वास्तविक प्रमुख मुख्यमंत्री असतो. आणि शासन जे चालवतं त्याला काय म्हणतात, शासन प्रमुख असं म्हटलं जातं. आणि जे काही कार्यकारी अधिकार असतात कोणाला असतात, राज्यपालाला असतात. म्हणून नामधारी प्रमुख कोण असतो, राज्यपालाला असतात. आणि कार्यकारी प्रमुख सुद्धा राज्यपाल असतो. आणि मुख्यमंत्री काय असतात, वास्तविक प्रमुख आणि शासन प्रमुख असतात. हे डिफरन्स काय, याच्यावर तुम्हाला काय केलं 100% क्वेश्चन तुम्हाला याच्यावर बरेच वेळा विचारले. तुम्ही जाऊन पेपरमध्ये अनालिसिस करून बघा या ठिकाणी. तेच आपण महत्वाचे पॉईंट या ठिकाणी घेतलेले आहेत. पुढे बघा या ठिकाणी त्यांची नेमणूक काय केली जाते बघा. पंतप्रधान नेमणूक काय केली जाते या ठिकाणी बघा, राष्ट्रपतीद्वारे केली जाते. आणि राज्यपाल नेमणूक, मुख्यमंत्र्यांची नेमणूक काय केली जाते ठिकाणी, राज्यपालामार्फत या ठिकाणी केली जाते. लक्षात घ्या. पात्रता काय, घटनेमध्ये पात्रता त्यांच्या कुठल्याही सांगितलेल्या नाहीत की राष्ट्रपती पदासाठी नियुक्त करणं कोणती पात्रता सांगितलेली नाही. तसेच मुख्यमंत्र्यांना नियुक्ती करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी काय केली, पात्रता सांगितलेली घटनेमध्ये नाही या ठिकाणी. लक्षात द्या. पुढे त्यांच्या सदस्य तत्व सांगितले काय ठिकाणी, सदस्य तत्वासंदर्भात त्यांनी सांगितलेलं पाहिजे. संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य असावा म्हणून सांगले. म्हणजे संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य असावा म्हणून सांगले. म्हणजे लोकसभेचा असो किंवा राज्यसभेचा असो म्हणले. पुन्हा आणि मुख्यमंत्री संदर्भात काय, ते राज्यमंत्रिमंडळ असतात. त्याच्यामध्ये काय विधानसभा आणि विधान परिषद असतात. विधानसभा आणि विधान परिषद असतात. या कोणत्याही सभागृहाचा तो सदस्य असावा सांगितले. दोन्हीपैकी असला पाहिजे. पुढे ते काय नंतर काय झालं, ते सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला. त्यावेळेस सर्वोच्च न्यायालय काही निर्णय दिला त्यांच्यामध्ये. त्यांनी काय सांगितले, सदस्य नसल्यास काय करणार त्यावेळेस, तर 6 महिन्याच्या आत काय करा, 6 महिन्याच्या आत सदस्यत्व मिळावे असे संसदेचे त्या ठिकाणी काय केले, संसदेचे लोकसभेचा असो किंवा राज्यसभेच्या ठिकाणी असो
असं मग 6 महिन्याच्या आत काय केलं जातं, आज सदस्यत्व मिळावे विधिमंडळाचे त्या ठिकाणी काय केले सदस्य मिळावे, म्हणजे तो विधान परिषद असो की विधानसभा. त्यावेळेस काय केलं तर जे काही महाविकास आघाडीचं ज्यावेळेस सरकार होतं महाविकासचं, म्हणजे कोण उद्धव ठाकरेचं जे काय ज्यावेळेस मुख्यमंत्री होतं त्यावेळेस त्यांच्यापाशी कुठले सदस्यपद नव्हतं. फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर त्यावेळेस त्यांना काय केलं की त्यांचा कार्यकाळ 6 महिन्याचा मुख्यमंत्री संपत आला. त्यावेळेस काय होतं, भगवतसिंग कोश्यारी त्यावेळेस होते. त्यांनी काय केलं, त्यांना विधान परिषद काही ठिकाणी सदस्य म्हणून त्यांची काय केली नियुक्ती केली होती. मग तो विधानसभा असो की विधान परिषद दोन्हीपैकी कुठल्या सदस्य असावं, पण जर नसला तरी चालतोय, पण 6 महिन्याच्या त्याने काय केलं होतं सदस्य म्हणून निवडून यावं हे लक्षात घ्या ठिकाणी स्वतंत्र पॉईंट आहे. चला ठिकाणी पुढे बघू. निवडणूक प्रक्रिया बघा. लोकसभेत बहुमत असलेल्या पक्षाचा नेताच काय असतो, पंतप्रधान असतो. काय म्हणलं ठिकाणी निवडणूक प्रक्रियेत काय असतो, लोकसभेत बहुमत ज्याला प्राप्त आहे त्याला म्हणजे 99% जास्त असलेल्या पक्षाचा नेता पंतप्रधान असतो. विधानसभेत बी काय असतं, बहुमत असलेलाच काय असतो पक्षाचा नेता मुख्यमंत्री या ठिकाणी असतो. पदाची शपथ काय केली जाते या ठिकाणी राष्ट्रपती समोर घेतली जाते, पंतप्रधान घेतली जाते. इतर मंत्रिमंडळाला सुद्धा कोण देतात, राष्ट्रपती समोर दिले जातात. पंतप्रधान म्हणून वेगळी शपथ नसते, त्यांना मंत्री म्हणून काय दिले त्या ठिकाणी शपथ दिली जाते या ठिकाणी लक्षात घ्या, म्हणजे केंद्रीय मंत्री म्हणून त्यांना शपथ असते या ठिकाणी. आणि राष्ट्रपतीला काय केलं, राज्यपालासमोर या ठिकाणी काय केली शपथ दिली. राज्यपालाला काय केली जाते, राज्यपालाद्वारे मुख्यमंत्र्यांना काय ठिकाणी शपथ दिली जाते या ठिकाणी. त्यांना बी काय असतं, मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली जाते, त्यांना मंत्री म्हणून त्या ठिकाणी काय केली शपथ दिली जाते. आणि त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करून त्यांना शपथ राज्यपालाद्वारे दिली जाते. वेगळी तरतूद मुख्यमंत्री म्हणून, पंतप्रधान म्हणून वेगळी तरतूद नाही, मंत्री म्हणून सगळ्याला शपथ असतात लक्षात घ्या. राजीनामा. आता राजीनामा तिकडे काय केला जातो, पंतप्रधान काय करतात, राष्ट्रपतीकडे राजीनामा दिला जातो राजीनामा संदर्भात. आणि या ठिकाणी मुख्यमंत्री काय करतात, या ठिकाणी राज्यपालाकडे करतात. जेव्हा उद्धव ठाकरे सरकार ज्यावेळेस जे काय गुवाहाटीला पळून गेले त्यावेळेस त्यांनी काय केलं, जाऊन राज्यपालाला तिथं काय केलं, त्यांनी राजभवन मध्ये काय केलं, राज्यपालाकडे काय राजीनामा दिलता. त्यावेळेस मोदीने सुद्धा जवळ पहिली टर्म संपली तेव्हा सुद्धा काय राष्ट्रपतीकडे त्यांनी काय केलं, राजीनामा दिलेला होता. सध्या पंतप्रधान मुख्यमंत्री संदर्भात पुढे यांचा काय पदावधी काय येते सांगितलं. पदावधी यांच्या घटनेत आहे, म्हणजे किती वर्ष शासन असावं किती असावं काय नाही. त्यांचं बहुमत जर कोल्हापलं, जसं फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर त्यावेळेस काय झालं की अटल बिहारी वाजपेयी यांची सरकार होती, सोनिया गांधी त्यांचं काय ऑपोजिशन होते. त्यावेळेस काय झालं, ती मणिपूरच्या एका काय केलं खासदारांनी त्यांना काय मतदान दिलं नाही, त्याच्या अविश्वास प्रस्ताव टाकला होता. त्यावेळेस सुद्धा काय झालं, ते एका मतानं काय झालं होतं, त्यांचं सरकार कोलॅप्स झालं, म्हणजे पडलं होतं त्यावेळेस सरकार. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर म्हणजे घटनेत त्यांची निश्चित नाही, म्हणजे काय बहुमत असेपर्यंत ते काय आपल्या पदावर असतील असं त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना सांगायचं आहे ठिकाणी. म्हणजे नंतर अविश्वास टाकला तर पुन्हा बहुमत काय केलं, लोकसभेत त्यांना दाखवलं जातं, कारण लोकसभा जबाबदार असतात, ते लोकांना जबाबदार असतात. मग लोकसभा त्या ठिकाणी काय केलं जातं, विश्वास प्रस्ताव त्यांनी तिथं मांडलेला असतो. त्यामुळे त्यांना घटनेत निश्चित आहे का नाही. समजा आज जर आपण मोदी मानला, त्यांनी जर जेवढी मेजॉरिटी तेवढी जर नाही दाखवली तर ते काय जातात, त्यांचं काय जातं मंत्रिमंडळ पडू शकते, नंतर दुसरे निवडणूक लागू शकतात असं म्हणायचं. पदावधी निश्चित नाही त्यांचा, म्हणून घटनेत काय मुख्यमंत्री सुद्धा काही ठिकाणी पदावधी निश्चित नाही ठिकाणी. बहुमत असेपर्यंत काय पदावर असतील असं सांगले सध्या सांगायचं म्हटलं तर. कारण त्यावेळेस काय ठाकरे सरकार सगळे आमदार पळून गेले, त्याच्यावर बहुमतच नव्हते त्यावेळेस. टोटल जेवढे होते सगळे आमदार काय शिंदेवर पळून गेले, म्हणून ते काय झालं, त्यांचा मुख्यमंत्री गट निश्चित आहे का अचानक नाही, कारण 2.5 वर्ष राहिले, नंतर पण 2.5 वर्ष शिंदे सरकार आलं नंतर. म्हणजे बहुमत असेपर्यंतच असतं, बहुमत नव्हतं पण काय झालं, सरकार कोलॅप्स झालं लक्षात घ्या तुम्ही. पगार आणि भत्ते ठिकाणी बघा. संसदेने काय केले, ते कायदे निश्चित केले. संसदेने काय केले, कायदे निश्चित केले. जसं आपण सांगितलं कलम किती मध्ये येत्या तुमच्या ठिकाणी, कलम 75 मध्ये तुमचे वेतन मध्ये. तसं राज्य विधिमंडळ कायदे निश्चित केलेले काय असतात या ठिकाणी, कोणी केला, राज्य विधिमंडळ कायद्याने महत्व निश्चित केलेलं असं लक्षात घ्या. राज्यपाल किंवा मंत्रिमंडळ निश्चित करत नाही, कोण करतं, राज्य विधिमंडळ करतं, जे विधान परिषद आणि विधानसभा असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, ती काय करतात, कायद्याने त्यांचे काय करतात, पगार भत्ते निश्चित करतात. संसद निश्चित करते त्यांचं पगार भत्ते सदस्याचं, राष्ट्रपती करत नाही, ते तर तुम्हाला फसवते लक्षात घ्या व्यवस्थित तुम्ही. ठीक आहे. खातेवाटप अत्यंत महत्वाचं. मंत्र्यांमध्ये काय खातेवाटप काय करण्या ठिकाणी बदल करते, कोण करतात, ते पंतप्रधान सल्ल्यानेच करतात. काय काय वेळेस 2 वर्षांना काय होतं, मंत्रिमंडळ पूर्ण तुम्ही शब्द ऐकला असेल कधी, तर ते काय केले जातात, जुने मंत्री त्यांना काय बाजूला केलं जातं, नवीन मंत्र्याला समावेश केला जातो या ठिकाणी. काय मंत्र्याला काय जर वादात सापडले असेल तर त्यांना राजीनामा ते काय करतात, त्यापेक्षा मंत्रिमंडळ विस्तारच करतात सरळ राजीनामा घेण्यापेक्षा त्यांचा, किंवा पदावरून करण्यापेक्षा काय करतात, नवीन मंत्र्याच्या ठिकाणी वगळून त्यांना याद्या वगळून काय करतात, नवीन समावेश त्या ठिकाणी काय करतात, केला जातात, ते तुम्ही ऐकलं असेल. आणि या मंत्र्यामध्ये सुद्धा असं काय केलं, खातेवाटप व काही ठिकाणी बदल करतात. जसं की आपण तुम्ही पाहिलं असेल
कोणते होते, मुंडे सरकारला काय केलं त्यावेळेस, मुंडेला काय केलं होतं की मंत्रिपद दिलं होतं त्यांच्याकडे. नंतर पुन्हा काय केलं, नंतर चेंज केलं. जसं की वादात सापडले तुमचे कुठलं रमी गेम खेळत होते काय, त्यांच्या ते वादात सापडले होते कृषी मंत्री, त्या कृषी मंत्र्याला सुद्धा काय केलं होतं त्यावेळेस, नंतर कृषी मंत्री बदलले, त्यांचा मंत्रिमंडळ त्यांच्यामध्ये चेंज केला. त्यांच्यामध्ये मंत्र्यामध्ये खाते वाटप बदल करणे कोण असतात, ते मुख्यमंत्री करतात या ठिकाणी. आणि केंद्राचं जे असतात कोण करतात, पंतप्रधान या ठिकाणी करतात, लक्षात घ्या मंत्रिमंडळ बदल. त्याला शपथ कोण देतात, राष्ट्रपती आणि इकडे राज्यपाल देतात, लक्षात घ्या. प्रमुख कोण असतो, मंत्रिमंडळ कॅबिनेटचा कोण असतो, बैठकाचा प्रमुख असतो, कोण असतो, पंतप्रधान या ठिकाणी असतो. मंत्रिमंडळ कॅबिनेटच्या बैठकाचा प्रमुख कोण असतो, पंतप्रधान असतो. आणि राज्याच्या मंत्रिमंडळ आणि कॅबिनेटच्या बैठकाचा प्रमुख कोण असतो, या ठिकाणी मुख्यमंत्री असतात, लक्षात घ्या. या ठिकाणी पुढे या ठिकाणी महत्वाचं अजून, पंतप्रधान राजीनामा काय संपूर्ण मंत्रिमंडळाच्या ठिकाणी राजी असतो. म्हणजे राजीनामा काय केला स्वतः त्यांनी दिला तर संपूर्ण मंत्रिमंडळाच्या ठिकाणी राजीनामा असतो. वैयक्तिक कुणाला प्रत्येक मंत्र्याला राजीनामा देण्याची गरज या ठिकाणी नसते, लक्षात घ्या. इथं ते काय आहे, मुख्यमंत्र्याचा राज्यामध्ये मुख्यमंत्र्याचा राजीनामा हा काय असतो, संपूर्ण मंत्रिमंडळाच्या ठिकाणी राजीनामा असतो. म्हणून कधी कुठल्या एखाद्या मंत्री राजीनामा दिलाय म्हणून सरकार पडले असं झाले का नाही, मुख्यमंत्री महत्वाचा असतो. त्यावेळेस आपण पाहिलं, तुम्ही कोणी दिलं, ठाकरेंनी राजीनामा दिला, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला म्हणून काय संपूर्ण मंत्रिमंडळ राजीनामा या ठिकाणी असतो या ठिकाणी. दुसरा दुवा म्हणजे समन्वय, एकमेकांमध्ये समन्वय साधवायचा असतो. राष्ट्रपती मंत्रिमंडळ यांच्यामध्ये दुवा हा कसा असतो, समन्वय या ठिकाणी असतो. राष्ट्रपती व मंत्रिमंडळ याच्यामध्ये काय समन्वय राहणं गरजेचं असतं सरकार चालवण्यासाठी एकमेकांमध्ये. तसंच राज्यामध्ये कोण असतात, राज्यपाल आणि मंत्रिमंडळ याच्यामध्ये काय असतं, यांच्यामध्ये दुवा असतात, समन्वय असतात. म्हणजे समन्वय यामध्ये दुवा कोण असतो, या ठिकाणी कोण असतो, पंतप्रधान असतात. राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळामध्ये दुवा साधण्यासाठी कोण असतात, सध्या महत्वाचं म्हटलं तर पंतप्रधान या ठिकाणी दुवा असतात, लक्षात घ्या. समन्वय असतात, कोण असतात, पंतप्रधान. आणि राज्यपाल आणि मंत्रिमंडळ याच्यामधील दुवा म्हणजे समन्वय एकमेकांवर साधण्यासाठी कोण असतात, दुवा कोण असतात, त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतात, लक्षात घ्या. कोण असतात, दुवा म्हणजे कोण, मुख्यमंत्री असतात दोन्हीमध्ये, लक्षात घ्या. कर्तव्य या ठिकाणी काय केलं, त्यांची काय काय जबाबदारी कर्तव्य आहेत, पण कलम 178 नुसतं काय 78 नुसार, कलम 78 नुसार काय केलं, पंतप्रधान काय कर्तव्य असतात की राज्यपालाने एखाद्या गोष्टीची माहिती मागवली असेल तर ती त्यांना देणे, किंवा एखाद्या कायद्याने तरतूद करायला सांगितली त्या तरतूद काय करणे, ते तरतूद पार पाडणे, या गोष्टी काय करत असतात, पंतप्रधानाचे काय कर्तव्य असतात ते करण्याचे. ते कलम 167 नुसार काय मुख्यमंत्रीचे काय कर्तव्य असतात, की राज्यपालाने एखादी काय गोष्टी मागवली असेल, या ठिकाणी काय असतात, कलम 78 नुसार राष्ट्रपती संदर्भात पंतप्रधान कर्तव्य. आणि 167 मध्ये काय असतात, मुख्यमंत्र्याचे राज्यपालाबाबत काय कर्तव्य असतात, की राज्यपालाने एखादी गोष्ट काय असेल, एखादी गोष्ट करायला सांगितली असेल ती गोष्ट करणे, किंवा एखादी गोष्ट माहिती मागवली असेल तर काय माहिती काय करणे, राज्यपालाला या ठिकाणी काय करणे, पुरवणे, मुख्यमंत्र्याचे काय कर्तव्य या ठिकाणी असेल, लक्षात घ्या. केंद्रीय मंत्रिमंडळ असतं काय ठिकाणी, राज्य मंत्रिमंडळ याच्यामध्ये काय असतात. कलम 75 मध्ये काय असतात ठिकाणी बघा, केंद्रीय मंत्रिमंडळ असतात. कलम 64 मध्ये काय असतात, 164 मध्ये राज्य मंत्रिमंडळ या ठिकाणी मंत्री नेमणूक काय करतात, राष्ट्रपती करतील, पुन्हा सल्ल्याने करतील, पंतप्रधान सल्ल्याने करतील, बरोबर. पंतप्रधान नियुक्ती राष्ट्रपतीच करतात, आणि पंतप्रधान सल्ल्याने काय करतात, इतर मंत्र्याची नेमणूक काय करतात, राष्ट्रपतीद्वारे केली जाते, लक्षात घ्या. असं आहे या ठिकाणी. 164 मध्ये काय असतात, राज्यपालाद्वारे काय केले ते मुख्यमंत्र्याची नियुक्ती केली जाते, आणि मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने काय केले जाते, या ठिकाणी इतर मंत्र्याची काय केली या ठिकाणी नेमणूक केली जाते, लक्षात घ्या. असं राज्यपालाद्वारे मुख्यमंत्र्याची नियुक्ती केली जाते, मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने काय केली, इतर मंत्र्याची नियुक्ती केली जाते, असं आहे. यांचा पदाधिकार काय घटनेत निश्चित नाही, मंत्रिमंडळाचा किंवा राज्य मंत्रिमंडळाच्या ठिकाणी काय राज्यामध्ये घटनेत निश्चित नाही या ठिकाणी. पुढे सदस्य या ठिकाणी हे जे डबल झालेले आहे, सदस्यत्वामध्ये काय असते, संसदे कोणत्या सभागृहात सदस्य असावा, लोकसभा किंवा राज्यसभा, म्हणजे तो मंत्री असतो तो, लक्षात घ्या, मंत्रिमंडळामध्ये. राज्य विधिमंडळाचा कोणत्याही सभागृहात सदस्य असावा, म्हणजे विधान परिषद असो, विधानसभा, जो मंत्री होणार आहे तो. आपण जे बोललो पंतप्रधान मुख्यमंत्र्याच बोललो, आता खाली आपण मंत्री बघतोय, मंत्र्यासाठी तरतूद हेच आहे, संसद सदस्य सभागृह असावा, लोकसभा राज्यसभा असावा. आणि तो काय असतात, राज्य विधिमंडळाचा म्हणजे विधानसभा विधान परिषदेचा जे काय मंत्रिमंडळ आहे तो सदस्य असावा. 6 महिन्याच्या आत सुद्धा त्यांना काय करते, संसदीय सदस्यत्व मिळावे लागते. तसंच केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा तरतूद आहे, दोन्ही 6 महिन्यासाठी तरतूद आहे विधिमंडळासाठी. पदाची शपथ काय केली जाते, जसे पंतप्रधान घ्यावे लागते तसं सुद्धा काय केलं, परिशिष्ट 3 मध्ये दिलेलं आहे ठिकाणी बघा. राष्ट्रपती समोरच पंतप्रधानच्या परवानगी घेतात, त्याप्रमाणे मंत्रिमंडळाचा आपण पाहतो या ठिकाणी बघा. तर केंद्रीय मंत्रिमंडळ सुद्धा राष्ट्रपती समोर शपथ घेतात. तसेच जे काही इतर मंत्रिमंडळ आहेत तर मुख्यमंत्री शपथ घेतात, त्याप्रमाणे इतर मंत्रिमंडळ सुद्धा काय केलं, राज्यपालासमोर काय घेतात, परिशिष्ट 3 प्रमाणे या ठिकाणी काय शपथ देतात. परिशिष्ट 3 मध्ये काय या ठिकाणी केले, शपथेचा तरतूद दिली, म्हणून शपथ परिशिष्ट या ठिकाणी आले, लक्षात घ्या. राजीनामा काय केला जातात, जसे पंतप्रधान देतात तसे काय केलं, राष्ट्रपती काय केलं जातं, पंतप्रधान एखाद्या व्यक्तीचा सल्ला नाही पटला तर ते काय केलं जातं, त्याला राजीनामा देण्यासाठी सांगतात एखाद्या मंत्र्याला. तर राजीनामा कोणाकडे देतात, या ठिकाणी राष्ट्रपतीकडे देतात. आणि तसंच राज्यपालाकडे काय करतात, समजा एखाद्या मंत्र्याला पदावरून दूर करायचं
जसं मुंडे होतं, मुंडेने हे केलं राजीनामा कोणाला देतात, कोणाला द्यायचं असतो राज्यपालाकडे राजीनामा त्या ठिकाणी द्यायचा असतो, आणि मुख्यमंत्री सुद्धा कोणाला देतात, राज्यपालाकडे देतात. म्हणजे एखाद्या मंत्र्याला निर्णय नाही पटत करत तर तो काय राजीनामा देऊ शकतो असं असतं व्यक्ती. त्यावेळेस सरकार मंत्री ज्यावेळेस राजीनामा देतो राज्यपालाला त्यावेळेस सरकार कोलॅप्स होत नाही, लक्षात घ्या. इथं सुद्धा एका मंत्र्याने राजीनामा दिला केंद्रामध्ये तर सरकार कोलॅप्स होत नाही. पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर किंवा पत्र टाकल्यानंतरच काय सरकार पडतं. एका मंत्र्यांना राजीनामा दिलं सरकार पडत नाही, लक्षात घ्या. या ठिकाणी पदाधिकारी काय सांगितले घटनेत निश्चित नाही सांगलाय, बरोबर आहे त्यांचा. मुख्य जसं राष्ट्रीय मंत्रिमंडळाला घटनेत निश्चय का नाही तसंच घटनेत निश्चित कोणाचा या ठिकाणी पदावर निश्चित नाही मंत्रिमंडळाचा राज्यामध्ये. पदावरून दूर करणे पद्धत राष्ट्रपती केव्हाही पदावरून दूर करतो. राष्ट्रपती काय करतात, केव्हा पदावरून दूर करू शकतो, कोणाच्या पंतप्रधान सल्ल्याने. पंतप्रधान सांगितलं हे जरा मंत्री आगाऊपणा करते असं व्यवस्थित काम करतात म्हणजे काय करतात, पंतप्रधान काय करतात त्याला सांगतात व्यक्ती, किंवा काय करतात राष्ट्रपतीवर त्याला काय केला जातो, पंतप्रधान सल्ल्याने राष्ट्रपती काय करतात त्याला पदावरून म्हणजे राजीनामा देण्यास सांगू शकतात. राजीनामा कोणाला देतात, राष्ट्रपतीवर देतात मंत्री. आणि राज्यात वीज तरतूद आहे, राज्यपाल केव्हाही पदावरून दूर करू शकतात म्हणजे कोणाच्या, मुख्यमंत्र्यांना सांगेल, मुख्यमंत्र्यांनी सांगितले असते की राजीनामा दे, ते काय करतात ते नाही दिला तर काय करतात राज्यपाल सांगतात की त्यांच्यावर काय करा म्हणजे पदावरून दूर करून करा असं, म्हणजे राज्यपाल काय करतात त्यांना पदावरून दूर करतात. म्हणजे काय करतात, जे मंत्री असतो तो राज्यपालाकडे राजीनामा या ठिकाणी देतो, लक्षात घ्या. मग ते मुख्यमंत्र्या सल्ल्याने तरतूद केले असते सगळ्या. इथे वैयक्तिक भाग इथे जबाबदारी सुद्धा किती कलम मध्ये बघणार. वैयक्तिक जबाबदारी म्हणजे काय, त्यांची मर्जी असते. राष्ट्रपती मर्जीने पद धारण करतील कोण असं, जे मंत्रिमंडळ असं केंद्रीय मंत्रिमंडळ, फक्त मंत्रिमंडळ बघतो ते काय राष्ट्रपती मर्जीने धरतात. यांची कशी असते, वैयक्तिक जबाबदारी असते, लक्षात कशी असते, वैयक्तिक जबाबदारी असते. सामूहिक जबाबदारी म्हणजे कोणाला असते, ते लोकसभेला असते, लक्षात घ्या. सामूहिक जबाबदारी लोकसभेला असते ठिकाणी, लक्षात हे डिफरन्स लक्षात घ्या. आणि राज्यामध्ये कसं असतं, राज्यपालाच्या मर्जीने पद धारण करतात. म्हणजे मर्जीने पद धारण म्हणजे काय असतं, त्यांच्याद्वारे नियुक्ती केली आहे ना म्हणून त्यांच्या मर्जीने पद धारण करतात. त्यांच्या ज्याच्याकडून नियुक्ती केली जाते त्याकडे राजीनामा द्यावा लागतो, म्हणून त्यांच्या मर्जीने पद धारण करतात असं म्हणायचं त्या ठिकाणी. म्हणजे काय, वैयक्तिक जबाबदारी कोणाचा, मंत्रिमंडळ कोण असतं तर राज्यपालाला वैयक्तिक जबाबदारी या ठिकाणी असतात, लक्षात घ्या. आणि सामूहिक जबाबदारी कोणाला असतात ठिकाणी बघा, सामूहिक जबाबदारी विधानसभेला या ठिकाणी काय असते, सामूहिक जबाबदारी कोणाला, विधानसभेला असते, लक्षात घ्या तुम्ही या ठिकाणी. पगार व भत्ते असतात. पगार व भत्ते म्हणजे काय असतात बघा या ठिकाणी, संसद कायद्याने निश्चित करेल असे मी सांगितले. कोण करतात, संसद, राष्ट्रपती करत नाहीत केंद्राचा पगार. या ठिकाणी पगार भत्ते काय करतात, राज्य विधिमंडळ काय करतात, कायद्याने निश्चित करतात, राज्यपाल तयार करत नाहीत पगार या ठिकाणी, लक्षात घ्या. यांचा आकारासंदर्भात या ठिकाणी काय तरतूद केलेले आहेत बघा. आकार काय सांगले, पंतप्रधानासहित लोकसभेच्या काय एकूण सदस्य संख्येचे काय 15% पेक्षा अधिक असणार नाही म्हणून त्यांनी सांगितले. काय 15% पेक्षा लोकसभेची सदस्य संख्या मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळाची सदस्य संख्या असणार नाही. कधी 91 घटनादुरुस्ती 2003 नुसार या ठिकाणी तरतूद केलेलं आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री राज्यसंदर्भात मुख्यमंत्र्यासहित विधानसभेची एकूण सदस्य संख्या 15% पेक्षा अधिक असणार नाही. आणि कमीत कमी किती म्हणजे 12, कमीत कमी 12 पेक्षा कमी असणार नाही. म्हणजे एक मुख्यमंत्री तर त्या आक्रमक काही मंत्री असायला पाहिजे, त्यापेक्षा कमी चालणार नाही, 10 चालणार नाही. किती, कमीत कमी याच्यापेक्षा 12 पेक्षा कमी नाही. आणि जास्तीत जास्त किती, 15% पेक्षा जास्त असं तरतूद सांगते. सध्या किती म्हणजे त्या सुद्धा. आणि ही तरतूद कधी केली, 91 घटना 2003 नुसार या ठिकाणी तरतूद केलेली आहे, सुद्धा लक्षात घ्या. कॅबिनेट मंत्री म्हणजे काय असतात, प्रकार कसा असतात, म्हणजे जे काय केंद्रीय मंत्रिमंडळ ते असतात कॅबिनेट मंत्री असतात, राज्यमंत्री असतात आणि उपमंत्री या ठिकाणी असतात. कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री हे कोणाला तरतूद घेतली आपण या ठिकाणी, कोणाला घेतली, ब्रिटनकडून घेतली, लक्षात, कोणाला ब्रिटनकडून घेतलेली. राज्यासंदर्भात स्वतः तशी तरतूद आहे, कॅबिनेट, राज्यमंत्री, उपमंत्री या ठिकाणी तरतूद आहे, लक्षात घ्या. पण थोडं फास्ट घेतो आपण बा, ज्या झालं तर समजून घ्या, रिव्हिजन साठी तुम्हाला युजफुल ठरेल. न्यायिक जबाबदारीचा अभाव असतो ठिकाणी, न्यायिक जबाबदारीच्या ठिकाणी अभाव असतो. काय असतो, अभाव म्हणजे कमतरता असते. मंत्रिमंडळाने काय केलं, मंत्रिमंडळाने राष्ट्रपतींना दिलेल्या सल्ल्याची चौकशी कोणत्याही आहेत करता येणार नाही. चौकशी मंत्रिमंडळाने काय सल्ला दिला होता, काय नाही. जेव्हा आणीबाणी लावली होती इंदिरा गांधींनी, बरोबर, त्यावेळेस काय केलं, पंतप्रधान राष्ट्रपतींना काय केलं त्या ठिकाणी, मंत्रिमंडळाने राष्ट्रपतींना त्यावेळेस काय सल्ला दिलता, काय नाही, याची चौकशी काय करत न्यायालय करता येणार नाही, त्यावेळेस सांगितलं होतं. म्हणजे आणीबाणी लावण्यासाठी कोणता सल्ला दिला होता, काय होता, काय नाही, तर चौकशी करता येणार नाही ते सांगलं. म्हणजे मंत्रिमंडळाने, तसेच राज्यामध्ये मंत्रिमंडळाने राज्यपालांना दिलेल्या सल्ले चौकशी कोणत्या न्यायालय करता येणार नाही, अत्यंत महत्वाचं आहे. न्यायालय काय ठिकाणी, न्यायिक जबाबदारीच्या ठिकाणी अभाव असतो. न्यायिक या ठिकाणी न्यायालयामध्ये जाता येत नाही, ठिकाणी चौकशी करता येत नाही असं त्यांना म्हणाय, म्हणून न्यायिक जबाबदारीचा अभाव या ठिकाणी असं म्हटलं जाते ठिकाणी. बाई लास्ट थोडा आहे या ठिकाणी सांगले, उपपंतप्रधान मुख्यमंत्री घटनेत पदात तरतूद आहे. हे काय करतात, उगा आपल्या नावाला असं म्हणून मुख्यमंत्री पद काय करतात, नावाला या ठिकाणी जबाबदारी त्यांनी ठेवलेली आहे. या ठिकाणी नाराज मुख्यमंत्री असतो, व नाराज कशाला करायचा, एखाद्या पार्टीचा नेता असतो त्याला कारण डबल मुख्यमंत्री तर होता येत नसते. त्यामुळे काय केलं, काय राज्यामध्ये 4-4, 5-5 काय केलं ठिकाणी मुख्यमंत्री आहे ठिकाणी. उपप्रधान तरतूद होते, पण काही कालावधीनंतर सध्या तर बंद झालेली उपपंतप्रधान तरतूद.
शपथ काय केली जाईल या पदाची, आणि या राज्यामध्ये काय असतं घटनेत ते पदाची तरतूद आहे. कुठे उपमुख्यमंत्रीची, मुख्यमंत्री तरतूद नाही. काय काय आंध्र प्रदेशला बघा 5-5 मुख्यमंत्री आहेत, कुठं तेलंगणाला गेला या ठिकाणी काय केलं, आपल्या सुद्धा ठिकाणी 2 मुख्यमंत्री सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये. हे आपल्या नावाला एखादा नाराज करायचं म्हणून त्यांनी केलेलं असतं, पण ते घटनेत तरतूद नाही. पदाची वेगळी शपथ नाही या ठिकाणी, काय म्हणते या पदासाठी वेगळी शपथ या ठिकाणी नाही. त्यांना काय मंत्री म्हणून त्याला शपथ दिली जाते. तसं मुख्यमंत्र्यांना सुद्धा पंतप्रधान उपप्रधान वेगळी शपथ नाही त्यांना, ठीक आहे, मंत्री म्हणून त्याला शपथ दिली जाते. तसं राज्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांना पदाची वेगळी शपथ या ठिकाणी नाही, मुख्यमंत्र्यांना बी नाहीच. काय मंत्री म्हणून त्यांना शपथ दिली जाते या ठिकाणी. घटक काय असतात ते मंत्रिमंडळाचे घटक भाग असतात. काय असतात, घटक भाग असतातच ते, बरोबर. आणि ते मंत्रिमंडळाचे घटक भाग सुद्धा राज्यामध्ये या ठिकाणी असतात. कार्याधिकार मंत्री म्हणूनच काय करतात, मंत्री म्हणून ठिकाणी कार्य करतात. आणि ते केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा मंत्री म्हणूनच काय करतात, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, इकडे काय उपपंतप्रधान, इकडे काय करतात उपमुख्यमंत्री, मंत्री म्हणूनच कार्य या ठिकाणी काय करतात, राज्यामध्ये करतात. लक्षात या ठिकाणी बघा पदाची संख्या किती पंतप्रधान असू शकतात, बरोबर. आणि काय म्हणतात इथे काय किती मुख्यमंत्री सध्या महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी 2 आहेत, लक्षात घ्या, बरोबर. किती 2 या ठिकाणी आहेत ते लक्षात घ्या. तसं कुठं साऊथला ते गेला, कुठं काय काय 5-5 मुख्यमंत्र्याचे काय उपमुख्यमंत्री तरतूद या ठिकाणी केलेले, त्यामुळे लक्षात येईलच तुमच्या ठिकाणी बघा. या ठिकाणी बघा आपण चांगल्या प्रकारे काय केले, जे काही टीईटी एक्झाम साठी ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू दूरदृष्टीने आपण फास्ट रिव्हिजन साठी तुम्हाला काही ठिकाणी बनवलेला होतो व्हिडिओ. त्यामुळे तुला 100% तुम्हाला काय होईल, याचा फायदा होईल. याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन बऱ्यापैकी आला तर जाणार नाही या ठिकाणी बघा. अति महत्वाचं घेतले. अजून वेगवेगळे सिरीज सुद्धा आपण काय करतो लवकरात लवकर चालू करणार, अजून ऍड करणार आहोत एक्झाम मध्ये, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. व्हिडिओ आवडल्यास तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा या ठिकाणी. थँक्यू.